छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतर्फे शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे पहिल्यांदाच क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे। आपण बघतोय हे दृश्य आहे छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुलमधील। यावेळी ह्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मान्य श्री समीर दादा राजूरकर महापौर यांची उपस्थिती आपल्याला बघायला मिळत आहे आणि विशेष उपस्थिती आहेत मान्य श्री धनराज पिल्ले, मेजर ध्यानचंद व पद्मश्री पुरस्कार विजेते असलेले धनराज पिल्ले आपल्यासोबत आहेत। याचवेळी आपण बघतोय प्रमुख उपस्थिती आहे माननीय जी श्रीकांत सर भारतीय प्रशासक सेवा व आयुक्त यांची उपस्थिती आपल्याला बघायला मिळत आहेत। श्री अंकुश पांढरे सर उपायुक्त तथा शिक्षण विभाग यांचीसुद्धा उपस्थिती आपल्याला बघायला मिळत आहे। यावेळी महानगरपालिकेच्या जी क्रीडा उपसंचालक आहेत शेखर पाटील यांचीसुद्धा उपस्थिती आहे आणि ह्या विद्यार्थ्यांनी पथसंचालनातर्फे वेगवेगळ्या महानगरपालिकेच्या शाळा सलामी देत आहेत। सलामीचे हे दृश्य आहे आणि सलामी स्वीकारताना मान्य जी श्रीकांत साहेब समीर दादा राजूरकर धनराज पिल्ले हे स्वीकारत आहेत। यावेळी हॉकीचे पंकज बारसाकडे यांचीसुद्धा उपस्थिती आपल्याला बघायला मिळत आहेत। हे सुंदर असे दृश्य आहे सलामीचे, आपण बघतोय हे सलामी देताना महापौर समीर दादा राजूरकर। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग यांनी जो क्रीडा महोत्सव आज या क्रीडा संकुलात घेतला त्याचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मान्य श्री पद्मश्री धनराज पिल्ले सर, क्रीडाप्रेमी मान्य आयुक्त जी श्रीकांत सर, शेखर पाटील सर, संजीव बालैया, भारत तीनगोटे, ज्ञानदेव त्यांचं आणि दोन्ही विभागांचं अभिनंदन करतो की त्यांनी एवढा चांगला महोत्सव इथं ह्या ग्राउंडवरती भरवला क्रीडा संकुलामध्ये। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अभिनंदनास पात्र अशी आहे की प्रत्येक शाळेला एक खेळ दिला। ही गोष्ट खूपच इनोव्हेटिव्ह आहे आणि मला ती मनाला भावली। प्रत्येक शाळेला एक खेळ दिलेला आहे आणि महानगरपालिकेनं मला असं वाटतं की पहिल्यांदाच क्रीडा महोत्सव घेतला असं दिसतं मला अंदाज। तर हा उपक्रम खूप चांगला आहे, माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत। महापालिका नुसती रस्ते, झाड लोट आणि ड्रेनेज आणि लाईट पुरती मर्यादित नाही राहिली पाहिजे, ती सर्वकष साहित्य, संस्कृती, क्रीडा या सगळ्या गोष्टींमध्ये तिचा स्पर्श असला पाहिजे या मताचा मी या स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा देतो, या महोत्सवाला, आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज काय सांगाल, आज मराठी दिवस पण आहे। सर्वप्रथम आज आपला महाराष्ट्राचा मराठी दिवस आहे, सर्वांना शुभेच्छा। आणि संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेचा क्रीडा महोत्सव आज सादर केलेला आहे। त्या निमित्ताने मला आज संभाजीनगरमध्ये बोलवलं। आयुक्तांचा, महापौर साहेबांचा, आमचे मित्र पंकज बारसाकडे, कपिल, आमचे बरोबर हॉकी खेळलेले मित्र आहेत, ह्या सर्वांना मी आभार प्रकट करतो की संधी दिली मला इकडं संभाजीनगरमध्ये यायला। आणि हे कधी तुम्ही मनात घेऊ नका की मी गरीब घराचा आहे, की मी देशासाठी खेळू नाही शकणार, की महाराष्ट्रासाठी खेळू नाही शकणार। जे काय खेळाडू घडतात म्हणजे गरिबीतून वर येतात आणि मी ह्या मुलांना हेच सांगू इच्छितो की चांगलं अभ्यास करा आणि ज्या खेळामध्ये तुम्ही भाग घेताय त्या खेळाला कॉन्सन्ट्रेट करून जिद्दानी तुम्ही खेळायची प्रयत्न करा, यश तुम्हाला जरूर। सर, हॉकीला खूप चांगले दिवस तुम्ही आणले होते, आता ही हॉकीकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे, तर हॉकीला परत एकदा चांगले दिवस येण्यासाठी काय पाहिजे? आता 2 ऑलिम्पिक्समध्ये ब्रॉन्झ मेडल जिंकून आले, हॉकीचा दिवस चांगलेच आहे। ठीक आहे, आता जे काही 15-16 वर्षे आपले खेळाडू खेळले होते, आता त्यांना आहे ना जागा भेटेल का ना भेटेल। 2026मध्ये एशियन गेम्स आणि वर्ल्ड कप आहे, त्यासाठी आमची हॉकी इंडिया तयारी करत आहे आणि चांगलं टीम बनवून परत आम्ही एका स्टेजवर पोहोचू शकतो। सर, तरुणांना काय म्हणतात शेवटी?
तरुणांना हेच बोलेल की बाबा कधी आपल्याला छोटं समजू नका आणि जेवढं जिद्द असेल तुमच्याकडे तेवढं जिद्दाने तुम्ही खेळा आणि आपल्या महाराष्ट्रासाठी आपल्या आईबाबांसाठी कोच जे तुमचे प्रशिक्षक आहे त्यांना चांगलं एक मार्गदर्शन देऊन आपल्या देशासाठी रिप्रेझेंट करा. थँक्यू. छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतात क्रीडा. आज छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सर्व महानगरपालिकेतील शाळांमध्ये जे विद्यार्थी आहे सर्व एकत्रित करून एक मोठा क्रीडा महोत्सव ज्याचं उद्घाटन सन्माननीय अर्जुन अवॉर्ड पुरस्कृते आणि राजीव गांधी खेलरत्न ऑलिम्पियन श्री धनराज पिल्ले साहेब यांचा अध्यक्षतेखाली ते उद्घाटन झालं. ते पहिल्यांदाच या सर्व चिमुकल्यांसाठी एक मोठा सणासारखं आहे. कारण हे कधी आयुष्यामध्ये शाळेच्या बाहेर कुठल्या मोठ्या स्पर्धामध्ये कधी आयोजन झाले नव्हते, परंतु पहिल्यांदाच आपल्या या स्पोर्ट्सचा क्रीडा महोत्सव सर्व क्रीडा शिक्षक यामध्ये मगरे आणि आमचे जे सर्व शिक्षक आहेत आणि जे आमचे मित्र मास्टर कांबळे हे असे सर्व शिक्षकांनी कोचेसनी मिळून एक चांगला या ठिकाणी आयोजन केलं. त्याबद्दल मी त्यांना सर्वांना मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि प्रत्येक वर्षी अशाच पद्धतीने हा क्रीडा महोत्सव अजून चांगल्या पद्धतीने हे करून, कारण देशाचं जे पुढच्या ऑलिम्पियन जे कोणी असणार आहेत ते एखादा झोपडपट्टीतलंच विद्यार्थी असणार आहे, एखादा गरीब घरातीलच विद्यार्थी असणार आहेत. कारण आता मोठे मुलं ते पडायला म्हणजे ते भीतात आणि हारायला भीतात, परंतु या सर्व मुलामध्ये त्या धमक आहे, ते इच्छाशक्ती आहे आणि मला नक्कीच खात्री आहे की हा क्रीडा महोत्सव भविष्याचे एक चांगल्या खेळाडूंसाठी एक बीजारोपण झालं असे मी मानतो. सर, मोजकेच खेळाकडे लक्ष दिलं जातं, पण तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने खेळाकडे बघतायत आणि चांगले चांगले खेळाडू छत्रपती संभाजीनगरमध्ये नॅशनल खेळत आहेत. आता पॅराऑलिम्पिकमध्ये एशियन चॅम्पियन मी आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये मिळवलं. आता एक मुलगी चायना खेळते आहे, परंतु कुठेतरी सुविधा पण कमी पडत आहेत. नक्कीच आता सुविधाच्या आता सुरुवात झालेली आहे आणि याचं मी जे सांगितलं बीजारोपण आत्ता झालं ते नक्कीच जे यापूर्वी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्यामुळे आज आपल्या शहराचं नाव मोठं होतं आणि यापुढेही असेच पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर प्रत्येक स्पोर्ट्सला जर मिळालं नक्कीच आपल्या शहरातून देशाच्या लेवलवर खेळतील आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळून आपल्या शहराचं आपल्या देशाचं नाव मोठं करतील. जनतेला आणि काय सांगाल शेवटचा संदेश? खेळत राहा, फिट राहा आणि खुश राहा.